के सभी नेतागण, कर्णधार नेता, वो बात करने के लिए तैयार नहीं है क्योंकि इनको दर्द हो रहा है, इनके अंदर से खून निकल नहीं रहा है। हमारा तो खून ऐसे ही चूस लिया, अब ये खून निकलने वाला नहीं। हम जा रहे हैं मंत्रालय की तरफ। अभी रोकना है तो रोक के दिखाए मुझे, मंत्रालय में कैसे रुकोगे आप? आप देश के कर्णधार नेता बने हो तो आप क्यों रुक रहे हो हमें? इसलिए न्याय यात्रा निकली है। अभी ये बच्चा दोपहर से परेशान है, अभी निकल गया। मैं वेट कर रहा था इनका, महाशय का। पर आजाद मैदान में इन्होंने गुलाम बना के रखा है। आजादी की लड़ाई में आजाद मैदान नाम के लिए, पर हम आजाद नहीं, हम गुलाम, बेबस, लाचार है। इसीलिए अभी घूम रहे हैं हम। यहाँ पे देखिए, अभी ये तमाम देश में देख रहे हैं हमारे बच्चे, परिवार, इन महाराजों की तलाश में निकले हम। ये देश के कर्णधार नेता बने। यहाँ पे परिवार पूछ रहा है हमारा परिवार, अरे चल इकडे लवकर। ये देखिए वो बच्चा भी निकल रहा है, मेरा पीछे आ रहा है वो एक। आज हम आजाद भारत में किस तरह गुलाम होते देखिए। इन्होंने अभी खेल बना के रखा है, कोई जवान के बारे में सुनने वाला नहीं, कोई दर्द दिखाने वाला नहीं। इसीलिए मेरे पास जीआर है, ये कॉपी है। इनको मैं मंत्रालयों को पूछ रहा हूँ, हमारे पीड़ित जवान का दर्द कब सुनेंगे? खोलिए सर, ये खोल दीजिए। हम निकल रहे हैं। अभी नहीं खोलना चाहते तो हमें अरेस्ट करिए, जेल में डालिए, हथकड़ी लाइए, जाओ हथकड़ी ले आओ, जेल में डाल दो हमें। हम क्यों नहीं रोक रहे हमें, ये तो बता दीजिए सर। क्यों रुक रहे हैं आप? अभी ये मंत्रालय क्यों सोया हुआ है? हम क्यों नहीं जाना चाहते? क्यों नहीं जा सकते देश से? हम न्याय चाहते हैं, न्याय क्यों नहीं दे सकते? फिर हम इधर आजाद मैदान पे बैठे हैं अनशन के लिए, या लोकतंत्र की सबसे मुझे अनशन के लिए बैठने दो यहाँ पे। मैं मरते दम तक अनशन पकड़ूंगा। न्याय दे दो, न्याय दे दो। खोलो ये, हम नहीं जाना चाहते। ये आ जा रहा भाई, इसको संभालो, मोदी सरकार को बताओ इसको संभाल के रखे। हम किसी की नहीं सुनेंगे, हम न्याय मांग रहे हैं, न्याय। ये बच्चा पूछेगा। हाँ बोला, 1 तारखेच्यानंतर सांगतो म्हणून तुला काय सांगायचं तिथं? हा बोला ना, बोला। 1 तारखेला काय सांगणार? तोपर्यंत मी माझ्या मुलाला कुठं सोडू? आजचा शेवटचा दिवस आहे ना, कुठं सोडू मी याला? लोकतंत्र राहिलंच नाही साहेब, लोकतंत्र राहिलं नाही। मला जर हे न्याय देत नसणार तर सोडून द्या। उद्या ते काय म्हणतात ते बघ, आणि मग तुला काय करते कर ना। मी करतो नाही, ना। मग तुला फुल परवानगी देतो। आणखीन काही परवानगीचा काय संबंध? माझ्या मुलाला तुम्ही इथं राहू देता का? इथं सामानणार का 5 वाजेपासून? 5 वाजेपर्यंत नंतर आम्ही सीएटी मध्ये भीक मागतोय, सरकार गंमत बघते। लोकतंत्र आहे ना हे, मग लोकतंत्र 5 वाजे मला परमिशन द्या आमरण अनशनची, देऊ शकता का? सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलाय, आमरण उपोषण नाही करू शकत। का नाही करू शकत? हे का खोलत नाहीये? मंत्रालय झोपलेलं आहे का? आणि मंत्री नेतागण आलेले आहेत, आम्ही न्याय मागतोय, इथं रस्त्यावर भीक मागतोय, मग का इथं येत नाहीये? आम्हाला मंत्रालयामध्ये घेऊन चला, आम्ही तिथं सुसाईड करतो। खोला ते। ती भेट झाली का? हा भेट झाली, पण ते काय म्हटलं, आम्ही कडू सांगू, पण आम्हाला हे पाहिजे आता। हा दिवस दिलेला आहे ना, हा मग एक जिआर दिवसात तुला काही आहे, हा फरक पडणार जिआर आहे आहे। मुलगा रडतोय, आजार झालाय। मी काय म्हणतो तुला, 1 दिवसात तुला काही फरक पडणार आहे काय? 1 दिवसात फरक पडला, मी 5 दिवसापासून भीक मागतोय, मुलाला बायकोला घेऊन येतोय। 1 तारखेनंतर तुला सांगितलं त्यांनी काय सांगायचं कळवतो म्हणून। काहीच संबंध नाही त्यांचा। 1 दिवसात ते पार्ट्या करतात, रविवारी सुट्टी असते यांच्या मंत्रालयांना, पार्ट्या करतात आमदार खासदार लोक, आणि आम्हाला इथं भुके मारतायत, आम्ही स्टेशनवर झोपतोय। लाजानी वाटत का? नामर्द झालेत का तुम्ही? आमदार खासदार कशासाठी आले इथं? परिवार सैनिकाचा भीक मागतोय रस्त्यांवर, आणि आझाद मैदान नावाला सांगता तुम्ही। काय कामाचे तुम्ही? आझादी काय कामाची तुमची? हे अरे तुमच्यापेक्षा तर ते दुश्मन, ते कसावाले आले, त्याला बिर्याणी खायला तुम्ही सर्वजण तयार होते, आणि एक सैनिक इथं आझाद भारतामध्ये गुलाम बनवून ठेवलेले तुम्ही। का सरकार आकडा सांगत नाही? राज्य सरकार 2 लाखाच्या वर सैनिक ज्यांच्या पोटावर लात मारलेली। हा जीआर सांगतो आम्हाला की आम्हाला नोकरीचं प्रावधान आहे। आर्टिकल 16 काय सांगतो? आर्टिकल 21 काय सांगतो? ते कागद घेऊन यांच्यापाशी जातोय महादयांपाशी, पण हे मिळायला तयार नाही। आता कुलूप लावताय जसं काही आहे। इथं आतंकवादी आलेला यांच्यापाशी न्याय मागतोय, तर हे आझाद भारतामध्ये गुलाम केलेला हा मुलगा आहे माझा। विचारा, हा इकडे दाखव, या नेत्यांना दाखव रे। हे रातोरात कोर्ट कचेरी खोलू शकता, हे महादा इथं, हे रातोरात कोर्ट कचेरी खोलू शकता, आम्ही नाही खोलू शकत का? आमच्या जवानासाठी कोणी नाही? 1 दिवसात आतंकवादी घुसून गेला तर बॉर्डर सुरक्षित नाही, तर देश सुरक्षित नाहीये। जर जवानच सुरक्षित नसतात तर देश सुरक्षित कसं काय होऊ शकतो? हे चिल्लून सांगतोय, पण तरी बोलत नाही। खोला आहे दरवाजा, आम्ही इकडून कुठून जाऊ जर तुम्ही येणार तर? चंदू, हा करा तुम्ही कारवाई, FIR करा, आतंकवादी बनवा आम्हाला, आम्ही जेल मधून तोडून जाऊ इथून। मग दर्गा व्हिडिओ बनव, व्हिडिओ बनव। इकडे न्याय मागतोय तर आम्ही न्याय देऊन द्या, नाही तर जेल टाका आम्हाला। हातकडी आणा, आमच्यावर गुन्हे दाखल करा, मुलावर बी करा गुन्हा दाखल। आम्ही न्याय मागतोय, न्याय देऊन द्या आम्हाला। थंडक काय थंडक? परिवार बर्बाद झाला इथं थंडक घेऊ का मी? 4 महिन्यापासून रडायचं नाही का? हे रडून न्याय देणार आहे का? नामर्द झालेले सर्वे बोला, ते आम्हाला जाऊ द्या, इथं आम्हाला आमच्यावर गुन्हा दाखल करा। मी तुला 2 मिनिटं देतो का? चालल्या गेला तुमच्या रे।
आमदार खासदार बनता 2-2 लाख रुपये पेन्शन घेताना तुम्ही जवानांना रोडावर भीक मागायला लावताय तुम्ही रे आतंकवादी बनवताय जवानांना काय आली काय काय काम नसली मॅडम आम्हाला खोला आम्हाला जाऊ द्या मी तर आत्महत्या करतो मी इथं शांत काय शांत तुम्ही काहीच करू शकता तुम्ही भेटत काय शांत बोलायला तयार नाहीये. आम्ही जरा इजडत का तासापासून लहान मुलाला घेऊन ताई काय ताई खोला ये इथं आम्हाला अरेस्ट करा इथं आतंकवादी लावा हातकडा इथं लावा तयार आहेत आम्ही हातकडे लावा यांना शांत नाही राहणार मी माझं तय उद्या भेट दिली काय भेट दिली काय घेतलं त्यांनी भेट काय प्रूफ दिला आम्हाला. मला आता ऍप्लिकेशन घेऊन गेलं ना मला लेखी स्वरूपाचं द्या ऍप्लिकेशन कारवाई होते म्हणून लेखी स्वरूपाचं द्या मला अरे उत्तर बाबा जरा दम धरतोस का 2 मिनिटं दम धर मला बोलू तरी दे आधीच तू बोल तुम्ही बोलून फक्त सांगता आम्हाला वरून आदेश भेटला तरच आम्ही भेटू अरे ऐक तरी की मी ह्यांना आम्हाला प्रूफ द्या काहीतरी. काही ते proof द्या तुम्ही. ऐक 1 मिनिट ऐक मग हे ह्यांना कालच का नाही बोलला तिथं कुठं बोललो काय मी त्यांना बोललं 2 मिनिटात ते हु सोडताय 100 पोलीस माया माग त्यांचं बोलताय काय आहे ते सुद्धा त्यांनी स्पष्ट ऐकलं नाही तर काय बोलणार अपूर्ण तिथं टपूर्ण मॅडम? माहिती मी यांना कालच सांगितलं होतं की त्या मुलांना आणि बायकोला सोडून तुम्ही 2 तारखेला येतं म्हणून का बायकोला सोडू अक्कलन मग तिला पाकिस्तानमध्ये पाठवू का गावाला सोडून या. गावाला का सोडू मी पैसे नाही तिच्याजवळ एकटं राहू का तिथं कोण आहे आमचं मागे आता उन्हाताना तुम्हीच सगळं सांगता मग हे सगळ्या दोन्ही बाजून मग हा कलंक कोण मिटवेल हा कलंक कोण मिटवेल हा डॉक्युमेंटला साठू का मी तुम्ही बोलल्यावर कसं कुठे या मोदी वर्षाचा विचारतोय आज की मिटवणार की सैन्यामध्ये देशासाठी गेलो होतो छाती टोकून सांगतो की आता मग पाकिस्तानमध्ये जॉबला जावं लागेल मला लाज वाटायला पाहिजे लाज मरून जा दूध पिऊन सण इजडे गांडीचे मुलगा विचारतोय 2 वर्षाचा रडतोय तो कलंक निघाल तो कलंक काढतोय आम्ही जर सैनिकाला न्याय भेटत नसणार तर देश सुरक्षित नाही हा महाराष्ट्र सुरक्षित नाही देवेंद्र फडणवीसने राजीनामा देऊन द्यावा सुरक्षित राहणार आहे. आणि लाडकी बहीण ही घ्या तुमची लाडकी बहीण देशाच्या जवानांना तुम्ही भीक मागायला लावताय लाजा वाटून द्या कलंकिक हे खोला ना का खोलत नाहीये आम्हाला तुम्ही या अरेस्ट करा आम्हाला द्या. अरेस्ट करा कोर्टात मी सांगतो कस काय होतो आमच्यावर अन्याय चंदू शांत राहा नाही शांत काय शांत मॅडम किती दिवस शांत राहणार? किती दिवस शांत राहायचं? 2 मिनिटं अरे इजडे इथं आले होते मुख्यमंत्री बनायला आम्हाला रात्र 2-2 100 पोलीस मागवतायत तुम्ही बाळाला सुद्धा त्यांनी बंद करून ठेवलं का बरं आमचा अधिकार नाही का बाहेर जाण्याचा रात्री नजरबंदी का बनवतायत तुम्ही मोदी आले तर का नजरबंदी बनवलं मला आहे का 11 वर्ष सेवा करून त्यांनी आतंकवादी करून टाकलं एक बोलायला तयार नाहीये. तुम्ही देऊ शकत नाही ना न्याय तर तुमचा काही अधिकार नाही आम्हाला रोकायला तुम्ही हा व्हिडिओ अरे न्याय मागतोय ती पाकिस्तानाहून बांगलादेशहून सीमा जर आली तिला तर मस्त नोकऱ्या आणि तिकीटची ऑफर देत आहेत आम्ही काय हे होतो का आम्ही देशाची कलंकित करवलं आम्हाला या 17 वर्षापासून थोबाडं चेंज झालं दाढी चेंज झाली भाऊंची परिवार बघा लाचारवाणी बिचारे कसे आज बी हा कलंक मिटवण्यासाठी हा मुलगा बघा त्यांचा बिचारा याच्याकडे बघा थोडं अरे लाजा वाटू द्या बनलेले आमदार खासदार राजीनामा द्या यांच्यापाशी 1000 आणि 500 रुपयामध्ये विकले गेलेत आपण कोण ऐकेल आमचं दुःख हे कोणता आहे तसं काही आतंकवादी आलेले इथं बघा हे न्याय देऊ शकत नाही तू सोडून द्या ना चंदू शांत हो बाबा मॅडम शांत नाही हा कलंकिक आहे त्या पाकिस्तानमध्ये शहीद झालो असतो चाललं असतं मला तिरंग्यामध्ये लिपट आलो असतो मी अरे तुला माझ्यावर विश्वास असेल तर जरा शांत हो ना 5 मिनिटं कोणता विश्वास 6 दिवसापासून इथं भीक मागतोय पहिले मी उपोषण करून चुकलो मुंबईला बी केलं इथं बी केलं तिथं बी केलं धुळ्याला बी केलं 15 ऑगस्टला उपोषणला पुण्याला घेऊन न्याय देऊ शकत नाही तर जा ना तिकडं हे बघा इथं ये भरतीवाले बिचारे वेटिंग वाले हे बी पडलेले बिचारे काय करू चंदू दादा 100 मुलं न्याय देऊन द्या आणि आता मरून जाईल इथं चंदू शांत हो दे बाळा काय शांत धरू मी मला तुम्ही लेखी स्वरूपात द्या ऍप्लिकेशन दिलं त्याच्यावर काय ऍक्शन होते आणि किती दिवसात मला उत्तर देणार आताच ऍप्लिकेशन काय आहे 1 तारखेला ते बोलले ना 1 तारखेला काय 1 तारखेला मग इथं मी कुठं येणार आता उद्याच कुठं घालू भीक मागू रस्त्यावर अरे मी तुला परवाच बोलले ना की तू बायको 4 महिन्यापासून मला बँकेकडे 2 नोटीस आलेल्या आहेत अरे हो सगळं मान्य आहे पण मी तुला काय सांगितलं की तू बायको मुलांना गावाला सोडून ये तिथं कोणाजवळ राहू मॅडम कोणाजवळ घर नाही का पाठवले मला त्याचं लेखी द्या अर्ज लहान मुलगा रात्रभर लेखी अर्ज द्या मला की तुम्ही ऍक्शन करता त्याच्यावर काहीतरी ऍप्लिकेशन दिलंय